माणसाला खोटी गोष्ट खरी वाटते, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तू गोडू जीवाशी झाला. हो, खोटी गोष्ट खरी वाटल्यामुळे मार खायची पाळी येते बा. हो, एक आमची वारकऱ्याची बाई मालकाला म्हणजे काही करा पण यंदा दूध दुभता आणास. आता वारकऱ्याला सुद्धा म्हैस भेटता अशी होय. वारकऱ्याची बाई जर पिवळी झाली पाहिजे असेल तर कौल झाला तरच. तिच्या बापाला सोनं भेटत नाही, पण तिनं नादच लावला. सगळ्या गावात हिंडला, 1 रुपया नाही भेटला तिथे. तसाच मोकळा गेला बाजारला, कुठं हिरापूरला. आता ज्याला गावात नाही ओळखील तिला हिरापूरला ओळखीतो, तिथं कोणी उधार दिलं नाही. मोकळाच आला बाबा. बाई लगी कुंभाराची ती गेलं, 4 गाडगी आणली, अशी दारातच ठुली. हे आल्याच वसकलं, काय ग ते? ती म्हणली डोळे गेले काय तुमची, गाडी किती दिसणार काय? आणि ती मला 4 कशाला आणली? ती म्हणली 1 दह्याला, 1 दुधाला, 1 लोण्याला, आणि ती मला 4थं माझी बहीण नव्हे गावात, तिला कधी मध्ये ताक द्यायला. आणि तुम्हाला माय मशीद देते का? ती म्हणली हो हो ती तुमच्या काय बापाची घेऊ आलो. आले ना हंगरे तुम्ही काय पाहता मला, रेटून बायको आणली. आता शेजारीन मथरी मी कम मारित असं करून येऊ. शेजारीन मथरी आली, तिने असं मागड्या केला आणि त्यांनी ठोकात त्याला ठेवून. ते म्हणलं आजी तुम्ही कम मारता? ती म्हणली तुही म्हैस कालपासून घास खाती. आणि तेव्हा म्हणलं मी आणलीच कुठे, तिला कम मारतो आता. विठाला सत्याशिरी जले देन पापा देती अनुमोदन. पापाला लोक अनुमोदन देणार. एखादी जत्रा काढायची म्हणले कापाकापीची होऊ द्या, पण कापाकापी करू नका बरं का. आमच्या गावाला कापाकापी काय सांगत, लोक ऐकतच नाही तर काय करतात. पण आपण जर कापाकाप केली ते आपला कापल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या सकलादी बाबाला एक आमची कोण गाडी आली ती 12 माणसं होती जीपमध्ये. हो, त्या ट्रकची गाडीची अशी टक्कर झाली, 12 माणसं गेली. मध्ये बोकड्या होता तेवढाच राहिला, काय पाहता माहिती. हो, हे याला खायला गेली ते लक्षात ठेवा. हो, त्यामुळे महाराज सांगतात असं त्या शिरी जले जन पापा देती अनुमोदन आणि करती हेळन संताचे. हो, संत कसं होतं पहिलं, संत येती घरा. हो, तुझी दिवाळी दसरा, पण आता तसं राहिलं संत येती घरा. मागचे पुढचे दार बंद करा, नाही तर शिरतेल भरा भरा. हो, काही पोरं होते एका गावाला मी कीर्तन करून पण हो जय हरी, ते म्हणजे व्हा मावरी. अरे बापरे म्हणतो. हो, पोरं लई विचित्र. हो, एक पोरग होता असं रस्त्याने बिडी पात चालू होतं, तुकडा होता दहिले. एक पोलीस मला का रे इतकं साजून बिडी पितो का? ते पोलीस मला एवढा मोठा सुचटी घालतो का? का पोलिसाला साठी वर लय अवघड काम आहे. विठाला विठाला पोरं मला जेवायचे राव. ते म्हणले यांना असं घर दाखवू कवडी चुंबक लेकरून बाळ नाही असं घर दाखिलं. हो, त्यांनी मला पाहिलं की दोघांच्या कपड्या गाठ्या पाहिल्या. हो, ती म्हणली कोण आहे हो? वारकरी दिसतो बाबा. ती म्हणली मग नका 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 वारकऱ्याला घर दाखवू नका. वारकऱ्याला घर आणि म्हशीला ढव दाखवूच नाही. तू काय एखाद्या वारकरीला घर दाखील ना ते तिथंच आल्याशिवाय राहत नसतो. ती म्हणजे काय म्हणतो ते? ती म्हणतो जेवायचं म्हणतो नाही. ती म्हणजे स्वयंपाक करत नाही. ते मला मग आपण काय करू, दाटी मुठी फाटू. मी तुला स्वयंपाक कर म्हण, तो आम्हाला मी नाही करेन. मी तुला हाणायला धावून काठी घेईन, तू पळत जायचं कणकी टाकली मोकळ्या कणकी धान्याच्या कणकीलाच हाणतो धोपाट्या. तू निसता दाटीमुठीवर मी दाटीमुठी हाणतो. आता वारकरीला 12 गावचं पाणी पेरली. हो, आता आम्ही काय 1 गावचं पाणी पितो? वारकऱ्यानं गेलं सारखं केलं आणि एक कोपऱ्यात जाऊन हो, तिथं कोणी पूजा करत नाही. आता पूजा म्हणलं की लोकांना काटा येतो बाबा. हो, एका माणसाची 12 वर्षापासून पूजा होती. ते बायकोला मला हो मी आता 2 दिवस नाही बाळ्याकडून पूजा करून घे. आता हे बाळ्या असा होता घुटकी खाणार आणि TV पाहणार. हे केव्हा पूजा करायचा? ती म्हणजे उठ तुला पूजा करायची. ते मला मी करत नाही पूजा. ती म्हणजे तुला जेवण द्यायचं नाही. ते मला खरंच हट्टी हो, खरंच जेवण द्यायचं नाही. याला रागच आला. याने सगळे देव घेतले आणि बादलीत टाकले. बादली सोडी आड आला. जशी बादली सोडी ती सगळी देव तर घरी खंडोबा रेटोबा रट्याला उडले. असे 10 दिवस 3 सोडे. ते 3 राहिले नसते. कसे मोठे राहिले ते जाड होते माझ्यासारखे. विठ्ठल रुक्माई लंगडा रंगनाथ आणि गणपती हे 3च राहिले. मला बापो याचे 7 दिवस मिले हो. आता तू पडे आता देवाला 7 दाई 70 दिवस पूजा करायचं कामच नाही मला. आई म्हणली बाळ्या पूजा झाली का? ते म्हणलं हे बघ 7 दिवस मिलेत 3च राहिलेत. ती म्हणली 3 का होणे ते महत्त्वाचे दिवस खरं त्यांची पूजा. ते मला इतके काटाकट करते रुसूनच जावं कुठंतरी हिच्या कटकटीत गेला रुसून सासरवाडला. जसा उतरला सर लांबून सासूबाईने पाहायला. ती म्हणली बरं झालं बाय भविष्य नावर आला आमच्या देवाची पूजा तरी करते. ते मला मेलूकडे आला. ती म्हणली जावई लवकर आंघोळ कर आमच्या देवाची पूजा करा. ते मला पूजा जमतच नाही. ती म्हणली जशी येईन तशी कराच. कपडे काढे जाणू होतं बामणासारखाच दिसला. हो, शेजारी बाई म्हणजे अगो काय कुठाला बामण करून. ती म्हणली बामण नाही बबीच्या नावर आहे. ती म्हणली अगं बाय चांगली पूजा करते. असं करा
तुमचं झालं का आमच्याकडे पाठवून द्या, चहा पेतील आणि पूजा करतील. लक्षात ठेवा, सांगायचं तात्पर्य पूजा कोणी करत नाही. देवधर्म सांधी पडिले सकळ आणि विषयी गोंधळ गाजत तसे. आणि अशा वेळेला भगवंताचा अवतार होतो आणि मग भगवंताचा गोकुळामध्ये अवतार झाला. मोठ्याने गर्जना केली गोपाल झाला अर्ध कीर्तन आपलं. गोपाल कृष्णाचा अवतार झाला. सगळ्याला आनंदी आनंद झाला. आनंदू रे आजी आनंदू रे सभया अभ्यंतरी अवघा परमानंदू रे आनंदू रे आजी आनंदू रे. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. थोडे आणखीन रस्त्याला आले, रांगू लागले. रांगता 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 थोडी मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर त्यांना पेंढ्या सुदाम्या वाकड्या हे सगळे मित्र भेटले. त्यांचा परिचय झाला. म्हणजे तुम्ही कोट? आम्ही म्हणले, ते म्हणजे आम्ही जाते गावचेच. बरं ठीक आहे, तुम्ही जाते गावाची, पण तुमच्या तब्येती त्या कशा झाल्या? तुम्ही काय खात नाहीत का जीवाला? म्हणजे आमची तर दहीदूध खूप आहे, पण आमचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे. गवळणीच्या गोकुळीच्या स्त्रिया सगळ्या आम्ही काय करतो, आम्ही दहीदूध तिकडे घेऊन जातो आणि मग आमच्या घरी दहीदूध राहत नाही. म्हणजे नेहरी कशामुळे करतात? नेहरी आम्ही फक्त चटणीबरोबर करतो, म्हणजे दूध डेअरीला आणि चटणी नेहरीला. गवळणीचा थाट निघाला मथुरे आटाला, गवळणीचा थाट निघाला मथुरे आटाला, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गी, गवळणीचा थाट मथुरे हाटाला गी. तो देखो जगदीश धावला तो ठेवली रे, तो देखो जगदीश धावला तो ठेवली रे, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला. हे कृष्ण, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला, मथुरे त्यामुळे आमच्या घरी दहीदूध राहत नाही. कृष्णा म्हणले, मग तुम्हाला दहीदूध खायचं का? तुम्हाला माझ्यासारखं सशक्त व्हायचं का? तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल आणि माझ्याकडे जर आलात तर तुम्हाला आणखीन पोटभर देणार. फक्त तुम्ही बाकीच्या देवाकडे जाऊ नको. कुठं या? अभंगाच्या पहिल्या चरणात. याल तरी यारे लागे, 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 याल तरी आधी दे तो पोट भरी, 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 तुम्हाला यायचं असेल तर फक्त माझ्याकडे या, बाकीच्या देवाकडे जाऊ नका. तुम्ही म्हणते बाकीचे देव कसे येतं? तुम्ही कीर्तनकाराने तुम्हाला सांगितलं, हेंदरी शेंदरी दैवते कोणती पूजिते भूते गिरते, आपल्या पोटा जे रडती मागती शिते अवधान. जे आपल्याच पोटासाठी रडते ते आपलं चांगलं करतील का? हो, काय ती देईल बराडी. काय देणार आहेत ते त्यांना रुटीसाठी जर रडणार देव. खंडोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ. मला बाकीच्या देवाची निंदा करायची नाही, पण मी इथं आणखीन महाराजांनी त्याचा निषेध केला आहे म्हणून मला सांगायचं, तुम्ही माझ्याकडे या. हो, जो मज होय आनंद शरण आणि त्याचे निवारी मी जन्म बरं. फक्त बाकीच्याकडनं जाता माझ्याकडे या. बरं, बाकीच्याकडे जाताना
त्यांचं त्यांना पोट भरता येत नाही. एक अशी देवीची भक्त होती. हो, देवी म्हणजे अशी पावली तिला, म्हणजे देवी मला मुलगा दे. देवी पावली. हो, पण ती म्हणजे काय करशील माझ्यासाठी? देवी म्हणली तुला कणी सोन्याचं अंगूठ टोकूच देईन म्हणली. आता भक्त लय हुशार, आणि देवीपेक्षा देव लय भक्त लय हुशार आहेत. हो, झाला मुलगा तिला, पण तिने काय केलं, मुलाचंच नाव सोन्या ठेवलं, आणि अंगातलं अंगठं टोकूच असताना महिन्याभर काढलंच नाही. त्याला आणि काळे मिचकूट केलं, आणि तेच भरलं ताटात. गेली देवीकडे, देवी हे नवस फेडायला आले, सोन्याचं अंगडं टकूच. म्हणजे कुठे सोनं? म्हणजे याचंच नाव सोन्या ठेवलं. हे सोन्याचं अंगडं आणि सोन्याचं टकूचं. देवी म्हणलं मला लय फसायला लोक. देवी म्हणली माझ्या भावाकडेच जाते मी. देवीचा भाऊ कोण? मसुबा. मसुबाला एका भक्तांनी निवस केला. मसुबा राय तुम्ही जर आम्हाला पावले ना तुम्हाला हल्याच सोडू. मसुबा पावला, पण याने हल्या घेतला आणि मसुबाच्या कमराला पॅक बांधला. जेव्हा मसुबाच्या नाकात वारं शिरलं म्हणतात, जेव्हा हल्या उपटाला तसं मसुबा उपटाला आणि एका तुरीच्या पाट्यात जाऊन पडला. आणि देवी आली, दादा ए दादा. लोक म्हणले बाई दादा दौऱ्यावर गेला. दौऱ्यावर म्हणजे कोण्या दौऱ्यावर गेला? म्हणजे तू फरकंडी जा ऱ्या घऱ्या गाणी, तुला सापडत मी काय पत्ता काय आम्हाला सांगता येत नाही. मग ती ऱ्या घऱ्या गाणी गेली तर दादा हा तुरीच्या पाट्यात पडायला होता. हो, म्हणजे दादा मला भक्त लई फसायला लागली. बाई दादा मला बाई तुला तरी जाग्यावर ठेवली, पण मला इथं आणलंय, लक्षात ठेवा. काय ती देईल भराडी. त्यामुळे बाकीच्या देवाच्या नादी लागू नका. तुम्ही पहा, एक डोळ्याचा डॉक्टर आहे, MBBS झाला आहे, आणि त्याला एका पेशंटचे 4 माणसं दिसतात. त्याच्याकडे एक पेशंट तपासायला आलं, ते मला एक या. ते मला मी एकटाचे ना, ते मला तुझ्याकडे काही दोष नाही, मला 4 दिसतात, लक्षात ठेवा. आता हे दुसऱ्याचे डोळे नीट करीन का हो? सांगा. तसं महाराज देवाने सांगितलं तुम्ही माझ्याकडे या, आणि तुम्ही जर माझ्याकडे आलात ना तुम्हाला पोटभर देणार. अभंगाच्या माझ्याकडे जर आलात ना, बाकीच्या देवाकडे गेला तर तुमचं पोट भरणार नाही. आणि माझ्याकडे जर आला तर आजी देतो पोट भरी. पोटभर देतो बरं का देव, त्याची कृपा पाहिजे फक्त. हो, काही म्हणतात महाराज आम्ही रात्रंदिवस भजन करतो, आम्हाला आणखीन तेच घर, तेच माणसं, तेच वावरं वाढले नाही, घरं वाढलं नाही. हे कसं काय? हे प्रारब्धाचा भागी बरं का. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, अन्नमान धन हे तो प्रारब्धादी. याच्यामध्ये भजनाचा काही संबंध नाही बरं का. हे प्रारब्ध आहे आपलं. एखाद्या एका माणसाचं खूप मोठं प्रारब्ध होतं, हो, पण आणखी अनुकूल नव्हतं. ते चावरी आऊत हाणायचा वावरात, हो, पाळ्या घालायचा. पण ज्वारी पेरली का इतकुलच कणीस पडायचं. ते म्हणला हे धंदा खोटा आहे म्हणला. आपण काय करत, पैठणला जावं, पाणी आलं मासेच धरत. किती लांब जाळं टाकलं इतकं कसाच मासा यायचा. आणि साईजात शेजारच्याला यावं, अरे बापरे म्हणला. ते मला हे धंदा खोटा आहे म्हणला. हो, आपण काय करत, बाबाच हो तुम सर संन्यासी झाला ना बाबा. आणि बाबा झाला नाही का गावात उतरला, डाका पडला, त्यालाच धरलं. ते म्हणले अरे खेती करणे काय तो लुंगा, मच्छी पकडणे तो झुंगा, आणि संन्यासी होणे काय तो उलटा टांगा. काहीच खरं नाही बाबा म्हणला. प्रारब्ध अनुकूल नाही. आणि एखाद्याचं प्रारब्ध अनुकूल असलं, माती धरली आणखी हातात केली की सोनं होतं त्याचं. हो, एका माणसाचं खूप मोठं प्रारब्ध होतं, धनच कमी व्हायना. मित्राला मला धन कमी करण्यासाठी सांग बरं काहीतरी. ते मला चल, राजा बसलाय मला सिंहासनावर, जायचं आणि तोंडात हाणायची. गेला राजाकडं आणि तोंडात हाणली. जशी तोंडात हाणली तसा टोप खाली पडला आणि त्या टोपातून मोठा नाग निघाला. राजा मला त्याला 12 गाव बक्षीस देऊन टाका आणि जाईल तेवढं धन द्या. अरे मला हे धन तर वाढलं बाबा, आता काय करावं. ते म्हणजे आता काय करायचं. ते मला चल पुढं. राणी स्नानमध्ये बाथरूममध्ये स्नान करत होते. जायचं राणीला हातात धरायचं, तू राजा तुला दंड देईन आणि तुझं धन कमी होईल. गेला राणीच्या हाताला धरून फटकीन वळलं. ते बाथरूम जुनं होतं, पडायला आलं होतं. जशी राणी बाहेर आली तसं बाथरूम फटकीन पड. राणी म्हणल्या जा त्याला मारू नका अजिबात, 12 गाव बक्षीस द्या आणि जाईल तेवढं धन द्या. त्याचं प्रारब्ध आणखून होतं, लक्षात ठेवा. तसं भजनाचा आणि त्याचा काही संबंध नाही. विठाला देवाने दिले की पोट
पोटभर देणार आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. कारण जीव घालता असताना पूर्व म्हणून तर जीव घाला पाहिजे बरं का. आता हे यांनी पंक्ती घातल्या पूर्व म्हणून तर जीव घातलं, नाही तर काही माऊली खूप हुशार असली स्वयंपाकाला. पोळ्या केली कागदासारख्याच आणि वाढायला उदाहरण असते. हवं का डोंबलं हवं का वाढीतच नाहीत लक्षात. एखादी बाई उदार नसते उदार असते बा, पण स्वयंपाकामध्ये हुशार नसते. भात केला की 3 प्रकारचा, खाली जळगाव मध्ये चिखलगाव आणि वर तांदळवाडी. भात म्हणलं की सगळं बघूनच वाटते. सांगायचं तात्पर्य असं जर असेल तर तुम्ही आणखीन माझ्याकडे या, तुम्हाला पोटभर जीव घालणार. बरं जरी पोटभर जीव घालणार तर लय जीव नाही बरं का. काही लोक लय जीव होते रे बाबा. इथे एकदा बोट लावते इथे एकदा बोट लावते. जितकं कपाटने बरे का तितकं पोटने बरं घडते. मग संध्याकाळी झोपले करपटे आणि इतकं काय जेवला जेवायचंच नाही. जास्त खा. महाराज सांगतात युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. जास्त खाऊ नाही बरं का. थोडं खायला पाहिजे. 3 टायमाला खाणं मग थोडं युक्त खायला पाहिजे. आहार विहार आणि मग झोपायचं असेल ना जास्त झोपायचं नाही. काही लोक नुसते खात्यातून झोपत येत चला कीर्तनला वा पुढे येतो तुमच्या मागं आलो कव्हा झोपलेलेच. आधी काय उपयोग आहे सांगा बरं कुठं झोपतील एक नवल नाही. एक माणूस आमच्या कीर्तनात झोपला. कपड्याचा व्यापारी होता. त्याला स्वप्न पडलं झोपी गेलं ना कीर्तनात आणि त्याच्या दुकानात गिऱ्हाईक आलं आणि त्याने त्याच्याच बोटाची कातरी केली आणि माझ धोत्राला कापाला मला कुठं कसं झोपतच. आता झोपण्याची काय पद्धती आहे का. सांगायचं तात्पर्य युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. मग काय करा तुम्ही माझ्याकडे या आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. भक्त म्हणे कव्हा देणार म्हणजे आत्ता देणार आज देणार ताबडतोब देणार. पण तुम्हाला एक नियम पळाला गर अभंगाच्या 3ऱ्याच्या एका देवेळी परमार्थात गडबड करायची भजनाची लक्षात ठेवा. करावी तातडी परमार्थाची हळूहळू बरं का. हळूहळू चला. कारण आपल्या पायाचा आवाज दुसऱ्या पायाकडे गेला कानात गेला नाही पाहिजे. त्याच्यामुळे हळूहळू चलायला सांगितले. याच्यात राजकारण आहे लक्षात ठेवा. हळूहळू चला. पण कुठं चला. पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट. पण हे पावलं जात नाहीत पंढरपुराकडे. पाऊले चालती हातभटी जीवाट. आता काय तिकडे जाईल पावलं. बरं 10 रुपयाला माझं काय नीट नाटकी असेल. एक माणूस फुल 10 रुपयाला आणि पॅन्टीचं बटन शर्टाच्या खिशाला लावलं वाकडा झाला असा. गेला दवाखान्यात. अहो डॉक्टर मी वाकडा झालो. डॉक्टर म्हणले काहीच नाही. काहीच म्हणजे हे काय वाकडं झालो म्हणला. काही नाही तुमच्या पॅन्टची खिशाची गुंडी शर्टाला लागली. ते म्हणलं असं काय काढी एकदम फाईट झाला. आता पेरेल कुठे चांगले असते माणसं. सांगायचं तात्पर्य हळूहळू चला. वाईट मार्गाने जाऊ नका. विठाला विठाला विठाला. चांगल्या मार्गाने गेला की चांगलं होणार. तुकाराम महाराज वैकुंठाला चालले. लोक म्हणले महाराज तुम्ही वैकुंठाला चाल पण आमचं कसं होईल. त्यांनी काय सांगितलं. व कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. कर्म तुम्हा असावे कल्याण. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. हे वचन आशीर्वाद. गावाचे वचन आशीर्वाद. गावाचे वचन आशीर्वाद. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन शास्त्र सांगते.
जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. जसं तुम्ही कर्म करता तसं फल भेटतं बरं का. चांगलं कर्म केलं की चांगलं फल भेटणार आणि वाईट कर्म केलं की वाईट फल भोगणार. तुम्ही पहा वाईट कर्म करून पहा बरं तुम्ही, थोडक्यामध्ये त्याचा परिणाम भोगावा लागतो. एक आणखीन सोलापूर औरंगाबाद गाडी आली, त्याच्यामध्ये एक साहेब होते आणि गेवराला एक पोरग पेपर घेत होतं. पेपर लोकमत लोकपत्ता झुंजार नेता असे पेपर विकत होतं. हो त्या साहेबांनी झालं इकडे केवढला पेपर आहे ते मला साहेब 70 पैशाला. जुना काळ होता. त्या साहेबांनी काय केलं 8 आणे खोटे 20 पैसे खरी दिली. त्या पोराच्या हातात टाकले. हे पोरगं खुश झालं. पण हे पोरगं लय विचित्र होतं, शहरच होतं. त्याने सगळ्याचा खालचा पेपर काढा आणि खिडकीत फेकून दिला. साहेब काय मोठ्याने हसायला लागलं. पोराला फसिलं 20 पैशात पेपर घेतला. पण शेजारचा माणूस जरा चांगला वाचणार होता, त्याने चष्मा लावला आणि ते पेपर वाचू लागला आणि तो हसायला लागला. ते मला तुम्ही कशाला हसता? ते मला साहेब हे कालचा पेपर आहे. अरे बापरे म्हणला, पैसे खोटे ते पेपर खोटा. जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. त्यामुळे महाराज सांगतात तुम्ही माझ्याकडे या आणि हळूहळू चला आणि चलत असताना कोणी कोणाशी न बोला. काय म्हणते महाराज, बोलल्याशी जमत का? बोला, पण बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पाहावा संत. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल किंवा बोलण्याची नाही आता देवा विन काय. मधुरावानी ओटी मधुरावानी ओटी मधुरावानी ओटी मधुरावानी ओटी. तुका म्हणे बाबा पोटी, तुका म्हणे बाबा पोटी. मधुरावानी ओटी मधुरावानी ओटी. तुका म्हणे बाबा पोटी बाबा पोटी मधुरावानी ओटी मधुरावानी ओटी. मधुर बोलानं साचा निमवाळ मित्रे परी रसाळ शब्द दैशे कल्लोळा अमृताचे. पण काही लोकांना बोलायचंच कळत नाही हो. एका माणसाला बोलायचा समज कळत नव्हता. एका श्रीमंताची तर कामाला राहिला आणि श्रीमंतांनी सांगितले 25 कप चहा करायला सांग. ही मालकीनबाईकडे, मालकीनबाई 25 कप चहा करा. मालकीनबाई मला साखर नाही दूध नाही काय धोबार घेऊन चाललास. हे तसंच मालकाकडे गेलं. बैठकीत बसला होता मालक. मला काय बसला रोठ्याकडं नाही तर साखर नाही दूध नाही पत्ती नाही काय नाही. मालक मला मूर्ख करतो. अरे अशा जर गोष्टी झाल्या तर कानात सांगा लागतात. ते मला उद्यापासून मालकाची वळाईच पिटली कडब्याची 5,000ची. ते मला मालक कान करा कान. मालक म्हणे काय रे? मला आपली वळाई पिटली वळाई. मालक मला केव्हा पिटली? मला सकाळीच पिटली. मूर्ख करतो. अरे अशा जर गोष्टी झाल्या तर बोंबलत यावं लागतं मला उद्यापासून. मालकाला म्हातारपणी पूर्व झालं नवसा सायचं 2-4 बायका करून. लोक म्हणजे मालकाला पूर्व जाऊन सांग हे बोंबलत. मला काय पोरगे झाले. मालक मला बुरखाय करतो. आणि अशा जर गोष्टी झाल्या तर पेढे वाटीत यावं लागतं मला उद्यापासून. मालकाची म्हातारीच गच केली म्हणजे मेली. यांनी 2 किलो पेढे घेतले. घ्या पेढे. मालक म्हणे कशाचे पेढे? मला तुमची माय मेली बरे का. आता माय मेली काय बरं काय बोला लोकांना काही बोलला कुठं बोलत हे कळत. एक बाई गेवराच्या स्टँडवर गेली. ती म्हणली कंट्रोल साहेब जाते गावाला काय तिकीट आहे? ते म्हणलं बाई तुम्ही किती जण आहेत? ती म्हणली 2 लहान पोरं आहेत मी एक ही. म्हणजे ते म्हणजे कंट्रोल साहेब म्हणले लहान पोरला आम्ही फुकट नेऊ आणि तुम्हाला 25 रुपये तिकीट पडेल. ती म्हणजे असं कर पोरलाच घेऊन जाय मी मधून पायी येते म्हणजे बरं का. आणि काय बोल नाही होईल लक्षात ठेवा. तिच्या पाठीमाग दुसरी बाई आली. म्हणजे कंट्रोल साहेब मुंबईला गाडी कधी आहे? ती मला बाई 11 वाजता आहे 12 वाजता आहे 2 वाजता आहे रात्रीपर्यंत गाड्या आहेत. बरं म्हणजे रात्रीच्या काही गाड्या आहेत का? ती म्हणलं बाई रात्री गाड्या आहेत काही. बरं मग रात्रीच्या तिकटात शांत बसा.
आणि दिवसाची काही झालं नाही. रात्रीच्या तिकटात आणि दिवसाची त्या अंदाजे फरक किडी आहे. तेव्हा म्हणला बाई एवढ्या चौकशा करते तुला जायचं काही नाही हो काहीच नाही उगं मिळत रातचे ते गोलसारखं झाली काहीच नाही. हो ते म्हणलं बाई एवढ्या चौकशी करते तुला जायचंय कुठं ती म्हणजे कुठंच नाही. आणि ते मला कमी बेजार केलं मग ती म्हणजे तुला बोलल्यामुळे महापोर रडता राहतं म्हणलं बरे का आता आता ही पोरं शांत बसा शांत बसा कीर्तन चालू आहे. विठाला विठाला हला. हो 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 उजाड आला का तिकडे उजाड तिकडे नाही का आमच्याकडे आलं म्हणून सांगतो. शांत बसा विठाला विठाला हो त्यामुळं हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पण ते भक्त गोपाल म्हणलं देवार निश्चित आम्हाला चालण्या लावल्यास कधी देणार तू म्हणजे आज देणार आत्ता देणार पण तुमचा खोटेपणा तुम्हाला टाकून द्यावा लागल तुम्हाला तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे ओ तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे
तेने नका भरू पोटे. महाराजांनी घाट्याचं उदाहरण दिले. त्यामुळे आपला प्रपंच हा खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ये रधार हरिवीन. मग हा खोटेपणा टाकून द्या. म्हणजे नका ते जुरांडापूर हे सगळं टाकून नका देऊ, पण त्याच्यातली आसक्ती टाका आणि तुम्ही मला शरण या. आणि मला शरण आलात की तुम्हाला जन्मभरण मी निवारण करीन. पण महाराज सांगतात आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. करावर हात पुरुष मंडळी. झालं 10-15 मिनिटात आपलं कीर्तन संपणार आहे. आपली वेळ संपली. वा वा करा महिला मंडळी. वा 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 वा. राहून देतो हांडी फुटूस त्रास ह्याचा. तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 तुले ले हरी का
धन्यवाद तुम्हाला सर्वांना. अभंगाचा भावार्थ ओलार्थ माझ्या बुद्धीला झेपेल असा तुमच्यासमोर यथावकाश आणखी मांडण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 12:30 वाजलेत. आपला 1:15 वाजता कीर्तन संपणार आणि आपल्याला सगळा प्रसाद मिळणार. महाराज सांगतात भगवान गोपाळ कृष्ण परिणाम दादा रांगू लागले. पण कसे रांगले? तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. रांगू लागले अंगणी, रांगू लागले अंगणी, माथा दावळाची वेणी, रांगू लागले अंगणी. रांगत असताना काय केलं? रांगत रंगणी धरती गांधीची चरणी रीती गरानी, यशोदे साधनी, दही दूध भक्षून तमाल नीले, नवल केले साधनी. कृष्ण रांगत असताना बरं का, कारण रांगता गोधने राखीत आहे. हो, 2 अवस्थेमध्ये भगवंतानी चरित केलं. रांगत असताना काय केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी. हो, चोरलं म्हणतात. चोरलं काय म्हणतात मग? कृष्ण कुठं चोरत असतो काय? तुम्हीच म्हणता की कृष्ण म्हणजे जगद्गुरू, आणि जगद्गुरू कुठं चोऱ्या करत असतो का? पण महाराज सांगता चोऱ्या कशाच्या केल्या? कुलूप कोणतं उघडलं? कडी कोणती उघडली? चित्त चोरलंय. पण कोणती चोरी केली म्हणतात महाराज सांगतात? चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी, तुका म्हणे येणे गरुड ध्वजी, हरिने हरिले माझे चित्त, भारवित विसरली. हो, आता लक्षार्थाने काय होईल? काही म्हणते देव कुठे चोऱ्या करत होता का? पण चोरी कोणती केली? उगा लक्षार्थाने काय? एक बाई, आपल्याला तो धर्म सांगतो, एक बाई असं चोरीला पेटू घातलं आणि बायकुल मला ये बाई नवरा म्हणला अरे डोक्याने काम करत जातो कळत नाही काही नाही. तिने चुरीला पेटू घातलं आणि ती धलपी जळत आली. धलपी जळत आली आणि तिने आपली हाताने लोटत ना डोक्याने लोटायला लागली. काय पाहत तू जळली काय पाहत माझ्याकडे? हो, डोक्याने याचा अर्थ बुद्धीनं. तसं महाराज सांगतात चोरी केली पण कशाची? चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी, आणि तुका म्हणे येणे गरुड ध्वजी, हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरली, आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा. मग घर पाहून एकांताचे, घर एकांताचं पाहायचं, त्याच्यातले सगळे गेले पाहिजे. ओ काम भ्रतार गेला धुरी, क्रोध सासरा नाही घरी, भ्रांती सासूचा नाही पत्ता, मग ती गुळण बोलती हरिया हो आत मंदिरी, कोणी नाही दुसरे घरी. काम भ्रतार गेला धुरी, क्रोध सासरा नाही घरी, भ्रांती सासूचा नाही पत्ता, हरिया हो आत मंदिरी, कुणी नाही दुसरे घरी. हो, अशा एकांतात असणाऱ्या भगवंतानी चोरी केली. मृदू सभाय नवनीत आणि तैसे सज्जनाचे चित्त, सज्जनाचं चित्त चोरलं बरं का. त्यामुळं सज्जनाचं घरचं अन्न अवश्य खावं, दुर्जनाच्या घरचे अन्न खाऊ नये बरं का. सज्जन पाहिजे, आणि त्या सज्जनाचं जर अन्न खाल्लं की आपली बुद्धी सात्विक तयार होती. विठ्ठला विठ्ठला सगळे सगळे म्हणजे देवा आता आपलं आम्हाला खायला पाहिजे, तू म्हणला आम्हाला चांगलं करतो. हो, देव म्हणजे मग आपल्या चोऱ्या करायला लागतं. साहित्य घ्या. काय काय साहित्य घ्या देवा? म्हणजे काठी घ्या. काठी काठी कशाला? एखादा जर डेरा उंच असेल ना, आपण काय करायचं? काठीनं असं जायचं. म्हणजे अजून काय घ्यायचं देवा? खडे घ्या. खडे म्हणजे खडे कशाला देवा? अरे डेरा जर मोकळा असला तिकडे कशाला जायचं? इडे काय तुम्ही लांबूनच खडा मारायचा, फटकीन वाटलं की पुढे जायचं. म्हणजे देवा अजून काय घ्यायचं? म्हणजे बारीक माती घ्या, बारीक वस्त्रगाळ केलेली. म्हणजे कशाला? एखादी जर गळून पळत आपल्याला धरला आली की ते काय करायचं? त्याच्या डोळ्याच्या ते काय टाकायचं? माती टाकायची. पण बेंध्याला शंका करू होता. ते मला देवा ती जर चष्मा घालून आलं तर? ते म्हणले बाकी सांग नको तू, तुला ये चाल. म्हणले बरं ठीक आहे. मग आता काय करायचं? सगळे या म्हणले.
हो म्हणजे अजून काय करायचं म्हणजे सराटी आणा सराटी सराटाचा काटा नाही तुम्हाला कसा टाका तुम्ही असं उचूच सराटा हो अशी सराटा ती गोळण जर आली तर त्या सराटा आणखी तिला खुडून तशी थांबून हो पण ते म्हणला पेंढे मला देवाची जर चपला घालून आली तर रे बाकी सांगू नको भानकडे घ्या आपलं साहित्य सगळं साहित्य घेतलं आणि चौऱ्या करू लागले आणि मग एक कधी दुपारी कधी संध्याकाळी कधी आणखी 4 वाजता कधी पाठ सगळ्या गोळून तसं झाल्या सगळ्यांनी आपला आपला अर्ज लिहिला आणि यशोदेकडे गेला गोकुळीच्या स्त्रिया आल्या घराने सांगाया आणि यशोदेला हक्का मारू लागल्या यशोदे ग बाळ तुझा यशोदे ग बाळ तुझा यशोदे बाळ तुझा यशोदे कोठवर सोसुमी धिंगाणा कोठवर सोसुमी धिंगाणा वा गवळण पहिली आली धावून याने गे बाई काय केली करणी दही दूध तुपलोनी आवधी फोडली जाणी हा बाई कुणाशी आवरे ना हा बाई कुणाशी आवरे ना हा बाई कुणाशी आवरे ना वा तिच्या पाठीमागे चौथी तिसरी आली गवळण तिसरी आली धावून याने गे बाई काय केली करणी गवळण तिसरी आली धावून याने गे बाई काय केली करणी दाढी माझी मेली चोरीची गाठ देवोनी दाढी माझी मेली चोरीची गाठ गाठ बाई कोणाशी जुळे ना बाई कोणाशी जुळे ना यशोदे बाळ तिसरी आली ती म्हणली मी असता पती शेजारी अवचित तुझा काना आला हो आणि मग त्यांनी काय केलं अवचित हरी तुझा लाग बाई बाई अवचित हरी तुझा लाग बाई बाई अवचित हरी तुझा अवचित हरी तुझा अवचित आला बाई आम्ही गार झोपलेलो होतो अगोदर जागलो त्या गोळ्यामुळं इकडं गोळा येतो तिकडं गोळा येतो जागलोच ना आणि गुरकीन झोपी गेलो तुझा काना आला आणि मग काय केलं माझी वेणी घेतली मालकाची दाढी होती दोहीची गाठ देऊनी निस्ती गाठ देऊन राहायला काय वर एक रग टाकली आणि एक मुंगस आणलं होतं मुंगस आणि ते आमच्या दोहीच्या मध्ये सोडून दिलं ना ते बाई आमाशी बुचकारी आता बुचकारल्यामुळे मी उठले की त्यांना झटका बसला ते मला येडी झाले काय काय कम तसं करते मी अगं बाई मी कुठं धरलं ते मला माजली काय मस्त हो निया मातली धांगडी करती ओढा ओढी मज सवे हो माजली काय खाऊ पिऊ हा काम नाही धाम नाही हा ती म्हणजे अगं बाई मी नाही धरलं आणि मग आणखीन असं वर गेलं रग ते मुंगस पाहिलं ती म्हणजे अहो बहाना ती मला काय ती म्हणजे सुमुंग मुंग सुक म्हणताय हे तरी सुमुंग म्हणजे तिला घाबरलं सुंगू घुसुमय कुठं येते काही माणसं लई गडीवर भेकड असते बरं हो एक माणूस बाईक कुठं त्याला फिरायचं मला काय समजित आणि ती म्हणजे 10-5 माणसं मारून आणा ना ते मला मारूनच आणतो युद्ध होऊन गेलं होतं निस्ते धडं पडली होती इकून काय आरती आण ती माणसं मारली का मला 2 मारलेत ती म्हणजे मुटके मग अगोदर कोण नेलते मला बरे का हे काय पुरुषार्थ आहे का विठाला मग आम्ही उभा राहिलो तर आमचं खालीवर लोन झालं कारण मी होते 7 फूट आणि हे होते 5 फूट मग मी असं फिरले ना ते बिगरकिरी फिरायचे गवळण गरगरगिरी क्या मारी गवळी वर दाढी वडी गवळी वर दाढी वडी गवळी वर दाढी वडी गरगरगिरी क्या मारी गवळी वर दाढी वडी वर दाढी वडी गवळी वर दाढी वडी वर दाढी वडी ओ तिच्या पाठीमागं चौथी आली पण ती होती बोबडी ती म्हणली काय थांगू तू ते बाई काय थांगू तू ते काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे ती म्हणली काय सांगतो होतं बोलणं ऐकू या ना हो ती म्हणली मी पाण्याला गेले सप्त्या होता आमची तर सप्त्या समाप्ती होती बा महाराज म्हणले लवकर आपल्या दारासमोर सड्या काढा रांगोळी काढा मी आपले पाणी आणायला गेले घागर अशी बुडवली घागरचा आवाज तुझ्या कानावर गेला हो कानाने ते पाहिलं मी गडबड निघाल्यामुळे खडा घेतला आणि माझ्या डोईमुळे घागर फुटली
फुटल्यामुळे मी घाबरली लागली ना पळायला. पलता पलता माझीच नाती माझ्या पायात आलकर बी नपकीन दमले पडले. पण मी बी पडले असते पण माईक होतं म्हणून दमले. मग पल्ल्यामुळं काय झालं माझे दोन्ही गुलगे फुटले. मग मी ललत ललत बतले. तिकून आले शालंग पाणी मला पोताशी धलिले. मला पोताशी धलिले माझे समाधान केले. निवृत्तीचे कुलपे ज्ञानदेवा सुखला धले. काय सांगू ते बाई काय सांगू ते काय सांगू ते बाई काय सांगू ते काय सांगू ते बाई काय सांगू त्याच्या पाठी मग 5वी आली पण ती होती लमानी म्हणे देखे दे गे गे जे माये छे देखे दे गे गे जे माये छे देखे दे गे जे माये छे मैंने जाकर हाथ पकड़ा छे देखे तुम ही रो छे मायना देखे देगे गे जे माय छे. याडी भगवान भगवान शिवलाल महाराज की जय. म्हणजे लमानीने आणली काय बाबा यंदा. हो सांगायचं तात्पर्य बऱ्याच गवळणीचं ऐकलं पण यशोदेला खरं वाटाना. यशोदा सांगितलं 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे गे अंगणी माझ्या खेळे अंगणी माझ्या खेळे गे अंगणी माझ्या खेळे गे लटकीच घेता गे गोकुळच्या नारी लटकीच घेता गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत जोडा गे गोकुळच्या नारी. हा ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही याशी धरू जाता. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हो धरू जाता सापडीना. मग आणखीन मग काहीच केल्या आवडीना भगवान काही खोडी सोडीना. मग गणपतीला नवस केला यशोदने. हो गणपती बाप्पा माझ्या आणखीन लेकराची खोडी सोडू द्या. 1 मास देवानी खोडी नाही केली. 1 मास देवी खोडी नाही केली पण प्रचिती ती आली यशोदेशी. यशोदामध्ये काही कहाणी 1 महिनाभर खोडी केली ना आपण आणखीन 9 लाखाचं आणखीन ताट घ्यायचं मोदकाचं आणि हा नवस फेडायचा. हो गणपती बाप्पाकडे गेले. हो आणि गणपती बाप्पा नंतर गणपती बाप्पा हे नवस फेडला आले पण काडीची पिढीच घरी राहिली. कृष्णा मी काडीची पिठी आणते एखादा बोक्का येईन हे मोदक खाईन ते मला एवढा मोठा बोक्का असताना बाकीच्या बोक्याची काय गरज आहे तुला जाय काय तिथं. हो ही गेली काळीच पेटायला ना गणपती बाप्पानी भगवंतानी गणपती बाप्पाकडे म्हणले हो गणपती बाप्पा माझी आई काळीच पिठी आणला गेली मी हे मोदक खातो आणि तुम्ही आल्यावर सांगा मी तुम्ही खाल्ले म्हणून. ते म्हणजे मग मी का सांगू नाही तर भेरकीच थोडीच म्हणला का सांगता का नाही सांगतो रे बाबा म्हणजे काय हरकत नाही. सगळे मोदक खाऊन घेतले. यशोदा पळत आली हे कृष्णा अरे मोदक कुठे. हो कृष्ण म्हणजे तू गेले रे उंदरापासून आला दांडगाची दांडगा. त्यांनी मला भिव वाटलं माझे कान फुगे अगोदर तेव्हा मला खायच्या मागं होता. मला मोदक खायचे म्हणला मी देऊन टाकले. ती म्हणले अरे गणपती कुठं खात असतो का विचार त्याला. होय गणपती बाप्पा तुम्ही मोदक खाल्ले का. गणपती म्हणले खाल्ले रे बाबा नाही तर मला ठेवायचं नाही. हो इकडं तिकडं पाहिलं आणि ते गणपती घेतला आणि ते खाडून टाकला देवाने. हो कृष्णा अरे देव कुठे ते मला काय माहिती. देवाशीच पुशे देव काय पुशे देव काय झाला देवाशीच पुशे देव काय झाला देवाशीच पुशे देव काय झाला. हो देवाला हसू आलं म्हणले देवाशीच पुशे देव काय झाला. हसे आले देवा याचे देवाला हसू आलं. अरे मीच देवे ना आ केलं तर सगळं आणखीन ब्रह्मांड दाखवलं. हो तरी आणखीन यशोदेला कळलं नाही. पुन्हा माया टाकायची भगवान पुन्हा यशोदेला कृष्ण वाटायचा. हो सांगायचं तात्पर्य मारावया तिने उगारिली काठी भुवनी पोटी 14 दाखे. त्यावेळेला 14 भुवन दाखिली. सांगायचं तात्पर्य यशोदा म्हणजे आता मात्र तू घरी राहू नको कृष्णा तुला मी ताकीत करते कुणाच्या घराला कुणाच्या सप्त्याला जायचं बरं का तसं काही चिंता करू नका कधीतरी जाऊ नको. काय करू आता उद्यापासून शाळेत जायचं म्हणजे कोणती शाळा डीएड करू का बीएड करू. अरे तुम्ही गाया ठेवून सारे गोपाल अरे तुम्ही गाया ठेवून सारे गोपाल अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल या
काय सांगितले. सगळे गोपाळाने यायचं, गाई गोपाळ. भगवान निघाले, पण जाता जाता भगवंतानी चोरी केलीच बाबा. मार्गी भेटली जाती का गवळणी. चेंडू चेंडू घेतला, निरीमध्ये कोणी निरू हाजीचा चेंडू पडी धरणी. शिव सांगायचं तात्पर्य भगवान निघून गेले. हो, सगळे गोपाळाचं थाट पाहण्याकरता देवाने पृष्ठपुष्टी केली आणि भगवान त्या ठिकाणी गायी राखू लागले. रांगता गोधनी राखीता हे कागबाग रिठा मारिला बाळपणी अवघी दैत्य खानी बुडवली. आणि मग तिथं गायी सरल्या. म्हणले देवा आता आपण खेळ खेळू. मग कोणता खेळ खेळले. नाना प्रकारचे होतो तो तो होतो तो 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 खेळ कानुबा हमामा खेळ मांडीला लगोरी स्वर्गात देखील नसेल बरं का. हो, स्वर्ग तो आनंद आपल्या जाती गावाला आहे. खेळ मांडीला लगो खेळ भवराग बाई भवरा खेळ भवराग बाई भवरा खेळ भवराग बाई भवरा खेळ भवराग बाई भवरा या या रात पिता या या रात पिता या या रात पिता सुरकवडी दादा घोगडी हरपरी खेळत होतो सुरकवडी दादा घोगडी हरपरी खेळत होतो सुरकवडी दादा घोगडी हरपरी खेळत होतो सुरकवडी दादा घोगडी हरपरी. हो, असे नाना प्रकारचे खेळ खेळले, लक्षात ठेवा. आता खेळ अशी राहील नाही. हो, आता ते कॉमेंट्री निघाले, इतके लोक एडी झाले काय सांगावत. एक माणूस कॉमेंट्री पाहत होता, त्याची बाईक वाली म्हणजे उठाना कव्हर पाहतात. ते मला गप तुला कळत नाही काय नाही. इथं धावा किती झालेला पाहतो मी. ती म्हणलं तिकडे तुमची माय मिली ती म्हणली. ती मला किती धावार मिली. आता माय कुठं धावार पडती. इतके लोक खेळ झाले असे खेळ मर्दानी. आणि मग खेळता खेळता काही गोपाळ म्हणजे देवा आता आणखीन 10 मिनिटं झाली. एकला आम्हाला भूका लागल्या खांदी भार पोटी भूक काय खेळायाची सूट झाली आता वेळ म्हणती काम सारोनी सकळ अवघे आली गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या
देवाने सांगितलं भुका लागल्या का तुम्हाला? म्हणजे हो देवा. बहु केली वनवन पाये पिटी झाला. 7 दिवस वनवन केली. चला चला गाथा भजनाला, चला रामायणाला, चला हरिपाठाला, चला कीर्तनाला. ही वनवन आहे काय? साधी वनवन आहे काय? देवा आता आमचे पाय दुखले, आम्हाला भुका लागल्या. मग देवाने सांगितलं आपल्या आपल्या आणखी शिद्र टाका. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वनवन पाय पिटी झाला असं. सगळ्यांनी आपल्या आपल्या शिद्र टाका. सगळे गोपाळ टाकू लागली. पण आणखीन काही काही गोपाळ टाकीतात. नामदेव महाराज हो आधी करून ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज म्हणजे देवा आम्ही टाकत नाहीत, आमची स्तुती बरोबर नाही. मग देवाने सांगितलं माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाय चोरोनिया माये नवनीता नावे. काही काही गोपाळ म्हणजे देवा आता कुठं धरतोय? तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार. देवा नका करू हरी दुखी पाया वेगळे. देवा आता मात्र तुमच्या पायापासून आम्हाला लांब नको, नका करू. तुझ्यासाठी घरदार सोडले, वनवन फिरत आणि माऊलीच्या सोहळ्यातून महिनाभर पायी चाललो, तुझ्या दर्शनाकरता आलो. देवा आता मात्र तुझ्या पायाशिवाय वेगळं करू नका. मग देवाला आणखीन दया आली. सगळ्याच्या शूद्र एकत्र केल्या आणि त्याच्यामध्ये देवानी त्याची स्वतःची शूद्र टाकली. म्हणजे याचा अर्थ काल आहे बरं का. जीव आणि ब्रह्म्याचं ऐक्य केलं, सगळ्याला गोल उभा केलं. आपण मध्ये उभा राहिले, बेताची काठी हातात धरली, 5 बोटामध्ये 5 लोणचे घेतले आणि स्मित हास्य केलं आणि मोठ्याने गर्जना केली. गोपाल कृष्ण भगवान की